त्या गरिबाला न्याय द्यावाच लागेल, अन्यथा आम्ही देऊ. आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा विरोधकांना सनसनीत इशारा. मिरज येथे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आम्ही कमळ फुलवून जिल्हा भाजपमय केला आहे. आता मिरज तालुका भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असून जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास कामगार मंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला. भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आशिष जाधव, भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासो उर्फ मनोज पाटील आणि सोनी पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र माळी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भोसे येथील मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित भव्य शक्ती प्रदर्शन सभेत आमदार खाडे बोलत होते. एका गरीब शेतकऱ्याने आपली जमीन एका स्थानिक नेत्याने लाटल्याची तक्रार आमदार खाडे यांच्याकडे केली होती. याचा कडक शब्दात समाचार घेताना आमदार खाडे म्हणाले, त्या गरीबाला तुला न्याय द्यावाच लागेल, नाहीतर आम्ही न्याय देऊ. नाव न घेता विरोधकांना दिलेल्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सभेतील प्रमुख उपस्थिती व आवाहन यावेळी व्यासपीठावर भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, सौ सुमनताई खाडे आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्राने राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांची माहिती दिली आणि भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. भोसे जिल्हा परिषद गटातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरज तालुक्यात आता भाजपचे वर्चस्व असून या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत होणार असल्याचे चित्र या सभेतील गर्दीवरून स्पष्ट होत आहे. आणि कारण भाऊ एवढ्या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी या सभेसाठी प्रचार शुभारंभासाठी येणं, जे एवढं उन्हात उभं राहणं हे खूप कष्टाचं होतं. पण आपण सर्वांनी आपल्या या उमेदवारांच्या वरती प्रेम दाखवलं, भाऊंच्या वरती प्रेम दाखवलं आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल तर मी मनापासून आभारीच आहे. आताच माळी साहेबांनी थोड्या एक 2-3 ओळीमध्ये त्यांनी जे काही पुढच्या उमेदवाराबद्दल बोलायचे ते बोलले. ऍक्च्युली सर्व जनतेला भाऊ माझ्याकडून काहीतरी बोलणं ऐकायचं आहे. जिल्हा परिषद मी उमेदवार आहे जिल्हा परिषदचा आणि समोर एक जिल्हा परिषदचा उमेदवार आहे, त्या उमेदवाराबद्दल माझ्याकडे काही बोलायचं आहे. पण मला एक सांगायचं आहे, भोसे जिल्हा परिषद गटामधलं भोसे हे 1 नंबरचं गाव आहे. माझा आमच्या सर्वांचा मोठा भाऊ म्हणून भोसे गाव आहे आणि या भोसे गावाची संस्कृती मला कुठं गालबोट लावायचं नाहीये. पुढच्या उमेदवारावरती मला टीका करायची नाही, हे पहिला मी सांगतो. समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा परिषद भोसे गटामध्ये आज इथले कुलदैवत मारुतीराया याच्या चरणावर नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला. हा शुभारंभ करण्यासाठी सगळे उमेदवार, सगळे नेते मंडळी, पंचवीस सगळी लोक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. त्या पद्धतीनं आज आम्ही शुभारंभ केला आणि निश्चितच आज जनतेचा जो कौल बघितला आपण, जनतेची जी उपस्थिती बघितली आपण, त्यामुळे निश्चित आहे की इथले तिन्ही उमेदवार आमचे बहुमताने इथं निवडून येतील, त्याबद्दल शंका नाही. आज ह्या भोसे गटात जर विकास साधला असेल तर आतापर्यंत ह्या भोसे गटामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ मी 192 कोटीची कामं केलेली आहेत. अजून कामं काय उर्वरित बाकी आहेत. तसं गावनिहाय जर बघायला गेलं तर भरपूर लिस्ट मोठी आहे. गावनिहाय वाचून दाखवू का? त्यामुळे गावनिहाय सांगतो मी तुम्हाला. ते सोनी 26 कोटी 54 लाख, करोलियम 28 कोटी, कांचनपूर 13 कोटी, पाटगाव 17 कोटी, रसुलवाडी 3 कोटी, कानवाडी 4 कोटी, मानमोडी 8 कोटी, सांबरवाडी 1 कोटी, असे जवळजवळ हे आम्ही ह्यांना पैसे 192 कोटी. त्यामध्ये ह्या गणामध्ये, भोसे गणामध्ये, त्यामध्ये 19 कोटी भोसे, तानंग 12 कोटी, कळंबी 11 कोटी आणि सिद्धेवाडी 15 कोटी, असे मिळून सगळे 192 कोटी मी 2009 ते 2025 मध्ये इथं विकासाला केलेला आहे. विकास झालेला आहे, बराच विकास झालेला आहे. काही विकास थांबलेला आहे, थांबला नाही की अजून व्हायचा आहे. सगळा झाला असा दावा नाही केला, पण उरलेला विकास करण्यासाठी आम्हाला जनतेला आम्ही विनंती केली, आव्हान केलं की आमच्या कमळाच्या बटनावर आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या. पुढे 4 वर्ष माझ्याकडे आमदारकी आहे, त्यामध्ये निश्चितच आता विकास कुठला राहणार आहे. मागणीमुक्त गाव करण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल, थोडंच मी आव्हान केलेलं आहे. काँग्रेसला एकच मुद्दा आहे, त्यांचं एकच स्लोगन आहे, आमचा बालेकिल्ला. आता बालेकिल्ला काँग्रेस राहिलाय कुठं? अरे ह्या पट्ट्यानं तिथं पहिलं कमळ खोललं, पुन्हा सगळं कमळमय केलंय. आता कुठं येतं काँग्रेसवाले? आहेत कुठे तर आहेत थोडे काँग्रेसवाले, पण तरी पण ते बालेकिल्ला होता, आता नाही. आता भाजपचाच बालेकिल्ला इथं.
त्यामुळे इथं भाजपचा आमदार एवढ्या लीड येतो. सगळे एका जागी होऊन देखील विधानसभेला तरी पण ह्या जनतेने मला आशीर्वाद दिला. 6,000 मला लीड दिलं. तोच प्रकार आज इथं घडणार आहे. जिल्हा परिषद सगळे गण आमचे सगळे भाजपच्या चिन्हावर जे उभे आहेत सगळे उमेदवार आमचे मोठ्या ताकदीनं मोठ्या संख्येनं विजय होणार आहे एवढं सांगतो. लढत मी म्हटलं ना, आमच्या विरोधात सगळे असते. नगरपालिकेला पण आमच्या विरोधात सगळे झाले. आम्ही 39 आलो, सगळे मिळून 39 आले. पण हिची ताकद सगळे मिळून 39 आहे. पण आम्ही भाजप नसते 39 आहे. ही आमची ताकद आहे. त्यामुळे ह्याची ताकद विभाजन झाले तरी जुळ आहे. ते एक मिळून लढतायत म्हणून अजून कुठं गोष्टी आहेत अजून. तर त्यामुळे यांचा भाव